नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आता जीवा हा नंदिनीला सॉरी बोलण्यासाठी विविध पद्धतीचे अवलंब करणार आहे. पण नंदिनी त्याचं सॉरी एक्सेप्ट करणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण नंदिनी नेहमी जरी चिडत नसली तरी जेव्हा ती चिडते तेव्हा ती खूप चिडते. तिचा राग खूप वाईट आहे, म्हणून ती फारशी सहसा चिडलेली आपल्याला दिसत नाही असं आहे. तर दुसरीकडे आता फायनली काव्या ही पार्थला बेडरूममध्ये झोपण्याची परमिशन देऊन टाकते. आता काव्यामध्ये हा बदल कसा झाला, तिला ही उपरदी कशी झाली, त्याचबरोबर आता नंदिनी जीवाचं सॉरी एक्सेप्ट करणार का, हे सगळंच पाहणं एकंदरीत खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग भागाला. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल आणि सर्व मालिकेंचे अपडेट अगदी वेळच्या वेळी मिळवता येतील. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कारण तुमच्या कमेंटसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या असतात. त्याचबरोबर लाईक यासाठी करत जा, जेणेकरून आम्हाला पुढे आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत राहील. आता पार्थ हा काव्याबरोबर बेडरूममध्ये झोपणार आहे, याचा पार्थला तर आनंद आहे की काव्या एक स्टेप पुढे सरकली. पण आता काव्याला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता काव्याला उपरदी कशी झाली, त्याचबरोबर नंदिनी जीवाचं सॉरी एक्सेप्ट करणार का, सगळंच जाणून घेऊया. तर आजच्या भागामध्ये आता नंदिनी ही काव्याला खेचत स्वतःच्याच बेडरूममध्ये घेऊन येते. आता काव्या ही नंदिनीला म्हणत असते, ताई ताई काय सुरू आहे तुझं, अगं तू खेचत आणलंस मला इथपर्यंत हाताला पकडून. त्यावर नंदिनी लगेच म्हणत असते, हो खेचत आणलं तुला, कारण सध्या तू चुकीच्या मार्गाने चालली आहेस आणि तुला खेचणं खूप गरजेचं होतं काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, ताई काय बोलतेस तू, आता असं काय केलं आहे बरं मी. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, काव्या मला एका प्रश्नाचं उत्तर दे, पार्थ कोण आहेत. त्यावर काव्या म्हणते ताई. त्यावर नंदिनी तिला म्हणते, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे मला काव्या, पार्थ या घरात कोण आहेत. त्याबरोबर लगेचच काव्या ही म्हणायला लागते, मालिनी काकू आणि विक्रम काका यांचा मुलगा. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, काव्या पार्थ तुझे या घरात कोण आहेत. त्याबरोबर काव्या काही उत्तर देत नसते. तर नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, तू मानतेस की नाही मानतेस याने काही फरक पडत नाही. आता तुझं आणि पार्थचं लग्न झालं आहे, नवरा आहेत ते तुझे, मग त्यांच्याशी कसं वागायला हवं तू. अगं जो माणूस तुझे सगळे टँट्रम सहन करतो, तू मारलेले टोमणे ऐकतो, तू कसंही बोललीस तरी ऐकतो, त्या माणसाबरोबर बायको म्हणून तू चांगलं वागू शकत नाही का. चहा कॉफी वगैरे तू त्यांना करून द्यायला नको, बरं ते सगळंही सोड, पण माणूस म्हणून तू त्यांना चांगलं वागवायला नको का. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते की ताई मला काहीच फरक पडत नाही, मला पार्थमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, अगं आरूने साधा तुझा दुपट्टा घेतला तर त्याच्यावरून तू तिच्याशी भांडतेस, आणि आज तुझ्या नवऱ्यावर एखादी मुलगी अशी हक्क गाजवते, ती रम्या हक्क गाजवते, आणि तुला काही फरक पडत नाही, तू तिला काहीच बोलत नाहीस. त्यावर काव्या म्हणत असते की ताई हे बघ, मला काही फरक पडत नाही, मला पार्थमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. रम्याने त्यांना घेऊन गेली ना तरी मला फरक पडणार नाही, त्यांनी त्यांच्याशी जाऊन लग्न केलं तरी मला काहीच घेणं देणं नाही आहे त्यांच्याशी. त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, काव्या चुकीचं बोलतेस तू, अगं आज विचार कर एकदा तरी, पार्थ तुझ्याबरोबर वाईट वागलेत का. त्यावर काव्या म्हणते, हा नाही वागलेले. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते, हो ना, मग एक किमान माणूस म्हणून तरी तू त्यांच्याशी चांगलं वागायला नको का. त्यावर लगेच आता काव्या विचारते, जसं की. त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं तू त्यांना बेडरूममध्ये झोपण्याची परमिशन दिली पाहिजेस ना, बरं वाटतं का ते बाहेर असं त्यांनी झोपणं. आता तू तरी विचार कर या गोष्टींवरती. काव्या अगं सगळं चांगलं वागतात ते तुझ्याबरोबर, मग माणुसकी म्हणून तरी किमान तू त्यांच्याशी चांगलं वागायला नको का. आता मात्र नंदिनी जे काही बोलत असते ते काव्याला सुद्धा पटत असतं, कारण काव्या कायमच पार्थबरोबर खूप जास्त वाईट वागत असते. पण आता नंदिनीला काही उत्तर न देता काव्या आणि नंदिनी ह्या दोघीसुद्धा आता खाली आलेले असतात. मुद्दामून रम्या ही काव्याच्या समोर जाते, पण नंदिनी आणि
काव्या दोघीही रम्याला काही उत्तर देत नाही. काव्या सरळ तिच्या खोलीत निघून जाते. नंदिनीही जात असते तर रम्या मुद्दाम तिला हाक मारून म्हणते, नंदिनी मी माझ्या स्टाईलने फोडणी दिली आहे. मग नंदिनी तरीही काही उत्तर न देता आता किचनमध्ये निघून येते. किचनमध्ये आल्यावरती बघते तर काय, किचन ओट्यावरती कांदे वगैरे ठेवलेले असतात. नंदिनी म्हणते, अरे असा पसारा का करतात यार लोक, आता कांदे कोणी किचन ओट्यावर ठेवतं का? आणि मग तिथे आवरायला लागते. त्याबरोबर जीवा तिकडे येतो. जीवा हा नंदिनीकडे येतो आणि तिला म्हणत असतो, नंदिनी किती कामं करतेस तू, किती पसारा वगैरे आवरतेस, खोली आवरतेस, किचन आवरतेस, खरंच खूप काम करतेस, दमली असशील ना, हे घे पाणी पी. आणि मग तो लगेचच फ्रीझरमधून एक बॉटल काढून नंदिनी पुढे घेऊन येतो आणि ठेवतो. घे ना पाणी पी, ग्लास लागेल ना, थांबा. आणि मग जीवा नंदिनीसाठी ग्लाससुद्धा घेऊन येतो. नंदिनी पाण्याची बाटली पाणी प्यायला उचलते तर त्या बाटलीवरती सॉरी असं लिहिलेलं असतं. नंदिनी त्या बाटलीवरचं सॉरीचं स्टिकर काढते, डस्टबिनमध्ये फेकून देते आणि त्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी ग्लासामध्ये ओतते, पिऊन घेते आणि पुन्हा एकदा स्वतःच्या कामांना लागलेली असते. आता मात्र नंदिनी ही जीवाला एक शब्दसुद्धा बोलत नसते. तर जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, ऐक ना नंदिनी, एक काम कर ना, मला मस्तपैकी चहा बनवून दे. हां, तर तुझ्या मनात विचार आला असेल की जेवणाची वेळ झाली आहे तरी मला चहा कशाला हवा आहे, बरोबर ना? पण नंदिनी तुला माहिती आहे का, चहा पिण्याला आणि माफ करण्याला वेळ नसते. माणूस चहा कधीही पिऊ शकतो आणि माफही मनात आलं की करू शकतो गं. त्याबरोबर मात्र आता नंदिनी तरीसुद्धा जीवाला काही उत्तर देत नसते, ती काही रिॲक्टच होत नसते. मग इतक्यात आता त्या ठिकाणी कल्पना आलेली असते. कल्पना बिचारी लगेच आल्या पदर खोचते आणि नंदिनीला म्हणायला लागते, ताई काय मदत करू मी तुम्हाला, सांगा तुम्ही, मी करायला घेते. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणत असते, तू मला काही करून देण्या अगोदर एक काम कर, तुझ्या साहेबांना चहा बनवून दे. त्याबरोबर लगेचच आता कल्पना वय चालेल लगेच करते असं म्हणायला लागते. त्याबरोबर जीवा म्हणतो, नको आहे मला. त्यावर कल्पना आणि नंदिनी त्याच्याकडे बघतात. तर जीवा सांगतो, चहा नको आहे मला. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, ताई तुम्हासनी दुसरं काही करायचं आहे काय? त्यावर लगेच नंदिनी म्हणते, हो खरं तर मला खोली आवरायची होती, पण आता इथे अंडा भुर्जीसुद्धा बनवायची आहे. त्यावर लगेचच जीवा तिकडनं निघून जातो. तर लगेचच कल्पना ही नंदिनीला म्हणायला लागते, ताई मी काय म्हणते, तुम्हाला खोली आवरायची आहे तर जा तुम्ही तिकडे आवरा, मी इथलं सगळं बघते. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही तिला सांगत असते, तू इथे काय करशील, बरं एक काम कर, तू कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून ठेव, पण अंडा भुर्जी मीच बनवणार हा. आणि मग नंदिनी बेडरूममध्ये आलेली असते. आता बेडरूममध्ये जीवाने छान SORRY सॉरी असं कपड्याने बनवलेलं असतं. त्याच्याभोवती लाईटिंग वगैरे सुद्धा केलेली असते. पण नंदिनी तरीसुद्धा जीवाला काही रिस्पॉन्स देत नाही. तर जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी ऐक ना, बॉस इज ऑलवेज राईट, मला माहिती आहे, आणि घरात बायको ही बॉस असते, त्यामुळे नवऱ्याने पटकन सॉरी म्हणून टाकायचं असतं आणि स्वतःची चूक असल्यावर तर सॉरी म्हणायचंच असतं. त्यामुळे प्लीज खरंच आय एम सॉरी. त्याबरोबर नंदिनी त्याला काहीच रिॲक्ट होत नाही. नंदिनी सरळ त्या ओढण्या उचलते आणि त्यांच्या पटापट घड्या करत असते. आता तरी जीवाला वाटतं की नंदिनी सॉरी एक्सेप्ट करेल, पण नंदिनी काही सॉरी एक्सेप्ट करत नाही. मग आता अंडा भुर्जी बनवायला नंदिनी किचनमध्ये येणार आहे ही गोष्ट जीवाला माहीत असते. मग काय, जीवा अजिबात वेळ वाया न घालवता पटकन किचनमध्ये येऊन मार्करने सगळ्या अंड्यांवरती सॉरी लिहितो. आणि आता ते प्रत्येक अंड्यावर एक अक्षर असतं, SORRY. नंदिनी ती अक्षरं बघते, पण तरीसुद्धा तीच अंडी बरोबर घेते, कचाकच फोडते आणि बाउलमध्ये टाकत असते. आता जीवा नंदिनी कसं अंडी फोडतीये, बाउलमध्ये टाकतीये, हे सगळं काही बघत असतो. जीवा म्हणत असतो, अरे यार, आजपर्यंत हिला असं सॉरी कोणीच म्हटलं नसेल असं वाटलं होतं, पण हिने तर माझ्या सॉरीची चांगली भुर्जी केली. आणि मग आता असा विचार करत असताना जीवा हा डोक्याला हात लावतो आणि त्यामुळे त्याच्या हातातले मार्कर हे खाली पडतात. मार्कर पडल्याचा आवाज झाल्यावर नंदिनी लगेच समोरच्या दिशेने बघते. तिला माहीत असतं समोर जीवाच आहे, म्हणून ती मुद्दाम म्हणत असते, ह्या घरात उंदीर खूप झालेत, उंदीर एकदा सापडू देत, सतत कुरकुर करत असतात ना, ह्या अंड्याच्या टरफलासारखं डब्यामध्ये भरून बंदच करून ठेवते झाकण. त्यावर मात्र आता जीवा हा लगेचच तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे आता पार्थ हा उशी घेण्यासाठी आलेला असतो. पार्थ उशी घेत असतो. काव्य म्हणते काय, त्यावर पार्थ म्हणतो उशी घेतोय आणि लगेचच उशी घेऊन तो तिकडनं चाललेला असतो. काव्य लगेच त्याच्या हातातली उशी खेचून घेते आणि म्हणत असते, एक मिनटं पार्थ, मला तुमच्याशी बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, सकाळी माझ्याबरोबर बाईकवरून आला नाही त्याच्याबद्दल का? नाही,
सॉरी वगैरे म्हणू नका, ठीक आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, मी म्हटलं आहे का मला सॉरी म्हणायचं आहे. त्यावर पार्थ म्हणतो, बरं मग बोला, काय म्हणायचं आहे तुम्हाला, आठवत नाही आहे का, बरं जाऊ देत. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, आज तुम्ही इथेच झोपा, त्याबरोबर खोलीत तुम्ही झोपा असं काव्याने सांगितलेलं असतं. पार्थ म्हणतो, बहुधा माझ्या कानाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही मला सांगताय की बाहेर जाऊन झोपा आणि मला ऐकू येत आहे की तुम्ही खोलीतच झोपा, खरंच. आणि मग पार्थ स्वतःचं कान बघायला लागतो. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, काही झालेलं नाही आहे, तुमचा कान अगदी व्यवस्थित आहे, तुमच्या कानाने तेच ऐकलं जे मी बोलले, समजलं. इथे तुम्ही झोपू शकता. आता काव्याने पार्थला खोलीत झोपायला सांगितलेलं असतं या गोष्टीचं. आता पार्थला स्वतःला खूप मोठं आश्चर्य वाटत असतं. पार्थ पटकन बेडवरती बसतो आणि काव्याला विचारत असतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण मला पहिलं महत्त्वाचं हे सांगा, ही उपवर्दी कशी झाली. त्याबरोबर लगेच काव्या ही सांगायला लागते की आज ताई मला खूप बोलली तुम्ही बाहेर झोपण्यावरून म्हणून. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा काव्याला म्हणायला लागतो, ओ अच्छा, म्हणजे ताई खूप बोलली म्हणून मला इथे झोपायला सांगताय तर. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, ताई बोलली म्हणून नाही, मी सुद्धा माझ्या पद्धतीने, माझ्या बुद्धीने, माझ्या डोक्याने विचार केला आणि मग मला त्यावेळेस वाटलं की उगाचच कशाला, आपलं लग्न कशाही परिस्थितीत झालेलं असलं, अगदी कसंही झालेलं असलं तरीसुद्धा बाहेर आपल्याला त्या गोष्टीचं प्रदर्शन करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, म्हणून मी तुम्हाला खोलीमध्ये झोपायला सांगितलं आहे, झोपा तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा खोलीत झोपायला तयार झालेला असतो. त्यानंतर आता लगेचच काव्या ही पार्थला सांगत असते की आपण असं करू, तुम्ही बेडवरती झोपा, मी खाली झोपेन. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही नको, कशाला, तुम्ही बेडवरती झोपा, मी खाली झोपतो. त्यावर काव्या ही पार्थना म्हणत असते, नको तुम्ही झोपा बेडवरती, मी खाली झोपते, तसंही खोली तुमची, बेड तुमचं, बेडरूमही तुमचंच. त्यावर पार्थ म्हणत असतो, अहो नको, ऐका माझं काव्या, मी झोपतो खाली, तुम्ही झोपावरती, तुम्हाला नाही. त्यावर लगेच काव्या म्हणते, सांगते ना मी, मग ऐका ना माझं, झोपा तुम्ही वरती, खोली तुमची, बेड तुमचं, ऐका. त्याबरोबर लगेचच आता पार्थचा नाईलाज होतो आणि नेहमीप्रमाणे पार्थ काव्यासमोर शरणागती पत्कारतो आणि खोलीमध्ये बेडवरती झोपायला तयार होतो. आता पार्थ हा अजिबात वेळ वाया न घालवता पटकन लगेचच झोपून घेत असतो. आता मात्र काव्याला खाली झोपायचं असतं, पण तिला पार्थ बरोबर झोपायला लागत असतं. त्यामुळे लगेचच ती पार्थला म्हणते, एक मिनटं, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला कराठे येतात. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, हो का, बरं, मला लाठीकाठी येते. मग त्याबरोबर लगेच काव्या म्हणत असते, जस्ट फॉर जनरल नॉलेज म्हणून माहीत असावं म्हणून सांगितलं, बस. त्याबरोबर लगेच आता पार्थ म्हणतो, अच्छा ठीक आहे. मग काव्या पटकन तिकडनं उठून जाते आणि आता ती हंतरून पांघरून उशी वगैरे तिला जे लागणार असतं सगळं साहित्य ती शोधायला लागते. त्याबरोबर आता पार्थ हा तिला म्हणत असतो, मी तुम्हाला हंतरून वगैरे काही काढून देऊ का, मदत करू का. त्यावर काव्या म्हणते, नको, मी घेईन माझं, तुम्ही झोपा. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, ठीक आहे. आणि मग पुन्हा तो अंगावरती पांघरून घेतो आणि तिकडे तोंड करतो. पुन्हा काव्याकडे बघतो, पुन्हा तिकडे बघतो. आता पार्थला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहीत असते की मी हंतरून पांघरून कुठे ठेवलं आहे ते काही काव्याला सापडणार नाही आहे. पण काव्या ही पार्थकडे मदत मागत नसते, त्यामुळे पार्थसुद्धा उठत नसतो. तो मुद्दामून तिकडे तोंड करतो आणि जागाच असतो. त्याबरोबर लगेच आता काव्याचा नाईलाज होतो आणि मग ती पार्थकडे येते आणि पार्थला हाक मारते, देशमुख. त्यावर पार्थ काव्याकडे बघतो तर काव्या ही त्याला विचारते, हंतरून पांघरून कुठे. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, हंतरून का, एक काम करा, कपाटातला खालचा कप्पा उघडा, तिथे आहे. त्याबरोबर काव्या कपाटातल्या खालच्या कप्प्यातून हंतरून काढते, पांघरून काढते, उशी घेते आणि लगेचच आता ती झोपायला लागलेली असते. त्याबरोबर लगेच पार्थ तिला म्हणत असतो, काव्या एक काम करा, दरवाजा बंद करून घ्या. त्यावर लगेच काव्या म्हणते, दरवाजा का बंद करायचा. त्यावर पार्थ म्हणत असतो, अहो कशाला ना उगाच लोकांना प्रदर्शन, म्हणून म्हटलं. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, करते. आणि मग उठून आता ती दरवाजा येऊन बंद करते आणि पडायला जात असते. त्यावर पार्थ पुन्हा काव्याला हाक मारतो, काव्या. त्याबरोबर काव्या म्हणते, आता काय आहे. त्यावर पार्थ तिला सांगतो, जरा लाईट बंद करा प्लीज. त्याबरोबर काव्या म्हणते, का तुमचा हात जात नाही आहे. त्यावर मात्र आता पार्थ लगेचच स्वतःच्या हाताने लाईट बंद करतो आणि झोपून घ्यायला लागत असतो. तर आता इकडे काव्यसुद्धा झोपायला निघालेली असते. आता दोघंही हंतरून पांघरून घेऊन छानपैकी झोपलेले असतात. तर दुसरीकडे आता रम्या ही छान पांघरून वगैरे पार्थसाठी घेऊन आलेली असते. पण बघते तर काय, सोफ्यावरती पार्थ झोपलेलाच नाही आहे. ती विचार करते, अजून पार्थ झोपायला आला नाही की काय, हां कदाचित वॉशरूमला गेला असेल.
पण आज त्याची उशीही इथे दिसत नाही आहे. पार्थ खोलीत तर झोपायला नाही गेला ना? नाही, हे शक्य नाही. मी आधी शांतपणे सगळं तपासायला हवं असा ती विचार करते. तर दुसरीकडे काव्या खाली झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण कधीच खाली न झोपल्यामुळे काव्याला काही खाली झोप लागत नसते. मग आता पार्थ काव्याला म्हणत असतो, हे बघा काव्या, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही वरती झोपा, मी खाली झोपतो, काहीच हरकत नाही आहे. त्यावर काव्या म्हणत असते, झोपा हो तुम्ही. आणि मग आता पार्थला काव्य ओरडल्यामुळे पार्थ बिचारा लगेच अंगावरती अंथरूण घेतो आणि सरळ तोंड तिकडे करून झोपायला लागतो. तर आता इकडे काव्या ही झोपण्याचे प्रयत्न विविध पद्धतीने करत असते, पण काव्याला काही खाली झोप येत नसते. मग शेवटी पर्यायांती बिस्तऱ्यावर पड उठून बस, पड उठून बस हे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर काव्या ही बेडलाच डोकं लावते, हात ठेवते आणि तिकडे झोपून जाते. आता खरं तर काव्याला कधीही खाली झोपण्याची सवय नसल्यामुळे तिला हे सगळे प्रॉब्लेम होत असतात. तर पार्थ हा मनातल्या मनात विचार करत असतो, खरंच खूप हट्टी आहेत ह्या, आणि मग पार्थलाच त्याचं हसू येतं. तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थ आणि काव्या यांच्या खोलीच्या बाहेर आलेली असते. आता खोली बाहेर येऊन ती लगेचच त्या दोघांच्या खोलीला कान लावते. आता कान लावून तिला खोलीतून काहीच आवाज वगैरे ऐकू येत नसतो. मग रम्या विचार करते की आता काय करू, आणि मग ती पार्थच्या फोनवरती फोन करते. पार्थच्या फोनचा आवाज बेडरूममधून येतो. ही गोष्ट जेव्हा रम्याच्या लक्षात येते तेव्हा तिला खूप खूप राग आलेला असतो. ती विचार करायला लागते, याचा अर्थ पार्थ हा आज त्याच्या बेडरूममध्ये झोपायला गेलेला आहे. नाही, अजिबात नाही, हे कसं शक्य आहे? मी त्या नंदिनीला चॅलेंज दिलं काय, आणि ती लगेचच त्या काव्याबरोबर बोलली काय, आणि त्या काव्याने पार्थला बेडरूममध्ये झोपायची परमिशनसुद्धा दिली. उद्या जर नंदिनीने सांगितलं म्हणून त्या काव्याने लग्न एक्सेप्ट केलं तर चूक माझीच आहे. मी उगाचच त्या नंदिनीच्या इगोला दुखावलं. मला जे काही करायचं होतं ते मी शांतपणे करायला हवं होतं, पण नाही, काहीही झालं तरी पार्थ फक्त आणि फक्त माझा होणार, काहीही व्हायला नको असं मी जो काही विचार करते ते चुकीचं ठरायला हवं, असाच सगळा विचार आता रम्याच्या डोक्यात असतो. काहीही झालं तरी तिचं पार्थवरती प्रेम आहे आणि पार्थ फक्त तिचा आणि तिचाच व्हायला हवा, ही गोष्ट तिच्या डोक्यामधून जात नसते. आता मला काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे, पार्थ हा माझा आहे असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पण मूर्ख रम्याच्या लक्षात ही गोष्ट येत नसते की एका लग्न झालेल्या चांगलं सुखी गृहस्थ आयुष्य सुरू झालेल्या व्यक्तीच्या पाठी आपण उगाचच्या उगाच पडतो. यामध्ये आपला टाईम फक्त आणि फक्त वाया जाणार आहे. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा दोघंजणं बोलत असतात. नंदिनी जीवाला सांगत असते की अहो, एक बिचारी अबला गरीब मुलगी आहे, तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लोक लावून देत आहेत. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणून काव्य जात असते. ती मध्ये बोलते, ताई अगं मग आपलं लग्नसुद्धा जबरदस्तीनेच झालं आहे की. त्यावर नंदिनी ही काव्याकडे तोंड करते आणि तिला समजावून सांगत असते, काव्या अगं, आपलं लग्न जबरदस्तीने नाही, आपलं लग्न परिस्थितीमुळे झालं. तसं त्या मुलीचं लग्न जबरदस्तीने होतं आहे आणि त्याशिवाय आपलं कोणावर प्रेम नव्हतं, त्या मुलीचं कोणावर तरी प्रेम आहे, म्हणून हे सगळं. त्याबरोबर लगेच काव्या म्हणायला लागते, ताई माझंही प्रेम होतं. त्याबरोबर आता मात्र इकडे जीवा हा घाबरलेला असतो, कारण आता त्याला भीती वाटत असते की जर काव्याने आपल्याबद्दल सगळं काही नंदिनीला सांगितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे नंदिनी हे आता काव्याला विचारायला लागते, काय बोलतेस तू हे काव्या? कोणावर तुझं प्रेम होतं, सांग ना, बोल. त्यावर मात्र आता काव्या ही गप्पच राहिलेली असते. ती नंदिनीला काही उत्तर देत नसते. तर नंदिनी ही काव्याला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारते, काव्या बोल ना, काय विचारते मी? तुझं कोणावर प्रेम होतं, काय नाव आहे त्याचं, बोल. त्यावर मात्र आता काव्या ही जीवाकडे बघायला लागते. जीवासुद्धा काव्याकडे बघायला लागतो. आता काव्या तर अगदी बिनधास्त निडरपणे जीवाकडे बघत असते, पण जीवा मात्र मनातून खूप घाबरलेला असतो आणि तो घाबरल्यापणे काव्याकडे बघत असतो. आता मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता पुढे नेमकं घडणार तरी काय. कारण माझं कोणावर तरी प्रेम होतं एवढं तर काव्याने नंदिनीला सांगितलं आणि हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकली आहे. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसंच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा सांगायला विसरू नका. नंदिनी आणि जीवा, त्याचबरोबर काव्य आणि पार्थ ह्या दोन्ही जोड्यांपैकी तुमची आवडती लाडकी जोडी कोणती आहे ते कमेंटमध्येच नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता फायनली काव्याने पार्थला बेडरूममध्ये झोपण्याची परमिशन तर ज्या पद्धतीने दिली आहे त्या पद्धतीने आता काव्या हळूहळू एक एक पाऊल पुढे येते असं आपल्याला तरी वाटतंय. पण नक्की असं होईल का की रम्या असं काहीतरी आगीत तेल होतेल की ज्यामुळे आत्ता कुठे हळूहळू इतका वेळ लावून काव्य एक एक स्टेप पुढे जायला पुढे येते, ती रम्या
च्या काहीतरी करणीमुळे अचानक काव्या ही अगदी 10-12 स्टेप मागे जाईल, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जी जोडी आवडते तिचं नावही सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.